राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना पक्षाचे खासदार बजरंग अप्पा सोनवणे यांनी स्पष्ट शब्दात पूर्णविराम दिलाय। पक्षाचा एकही खासदार तुटणार नसल्याचा दावा त्यांनी केलाय। तसेच सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पृथ्वीराज बाबा यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की शरद पवारांचे खासदार अस्वस्थ आहेत असं त्यांनी विधान केलेलं का असं म्हणाले? नाही, हे बघा, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत। महाविकास आघाडी जो पक्ष आहे त्याच्यातले ते एक महान नेते आहेत। मी त्यांच्याविषयी काय बोलावं, मी छोटा कार्यकर्ता आहे। पण आपण जे पत्रकार म्हणून मला काही विचारतात त्याच्या बाबतीत उत्तर देणं मला क्रमप्राप्त आहे। माझं एकच म्हणणं आहे की आमच्या पक्षातला कुठलाही खासदार अस्वस्थ नाही आहे। आम्ही 8 खासदार एक संघ आहोत आणि एक संघ ताईच्या नेतृत्वाखाली सभागृहात काम करतो आणि आदरणीय साहेबांच्या आदेशाप्रमाणे त्यांच्या सहकार्यानं आम्ही सर्व काम करतो। त्याच्यामुळे आमच्यात कुणी अस्वस्थ, मी तर जाऊ द्या, मी तर नाहीच आहे, पण आमच्यातला एकही खासदार, मी सर्वांचं, मी तुम्हाला 4 दिवस झालं, मागच्या आठवड्यात मी इथं आलो होतो विधानभवनात, आजही सांगतो, कालही बोललो, ही जी चर्चा सुरू झाली तुमच्या माध्यमांनीच बघितली, म्हणजे माध्यमातूनच मी बघितली, असं कुठेही जाणवलं नाही। आणि असं तुम्ही जे म्हणताय असं काही नाही, आमचं कुणी अस्वस्थ नाही आहे। त्यांना अस्वस्थ का दिसलेत ते त्यांनी सांगितलं पाहिजे। त्यांना अस्वस्थता मी त्याच्यानंतर पुढे सांगितलं की शिंदेच्या गटामध्ये जसं ठाकरेंचे खासदार सहभागी झाले तशी काही ऑफर जर तुम्हाला आली तर तुम्ही स्वीकाराल का? नाही, आम्हाला ऑफर यायचा संबंधच नाही हो। आमच्या ऑफरच्या पलीकडे येत आम्ही, आम्हाला ऑफर येतच नाही। कारण कसं आहे, ते ऑफर कुणाला येते ज्यांना जायचं आहे त्यांना। त्याच्यामुळे आम्ही 8 एकत्र आहोत, त्याच्यामुळे आम्हाला ऑफर येणार नाही। त्याच्यामुळे स्वीकारायचा प्रश्नच येत नाही। अमोल कोल्हे यांनी मागे सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं सध्याचं वातावरण बदललंय आम्हाला देखील ऑफर येतात। नाही, ते दादांना जर आले असतील तर दादांनी आम्हाला तसं काही शेअर केलं नाही, मला शेअर केलं नाही। जर विचारलं अमोल दादा, मी शेअर, तुम्ही जे प्रश्नाला उत्तर द्यायच्या अगोदर मी एकदा त्यांना विचारलं, मग तुमच्याशी बोल। म्हटलं जातं की खासदार संपर्कात आहेत, हे कोणी अस्वस्थ करण्याचा प्रयत्न। बरं, मला एक सांगा, तुम्ही आता एवढे जण इथं 20-25 जण पत्रकार आहात, कुणी बघितले, कुणी पाहिलं एखाद्याला की ह्याच्या बरोबर असं झालं? आता मी CM साहेबासोबत मिटिंग होती, आमची जिल्ह्याचा विषय असल्यामुळं, पुन्हा डेप्टी CMकडे 2-3 तास होती। मग झालं की ते तेवढं झालं की आम्ही संपर्कात गेलो की झालं का? मग राजकीय संपर्कात आहे, मग आता लोकशाहीमध्ये काम करताना लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या नारायणदादासारखा आमच्या बीड जिल्ह्याचा एवढा मोठा प्रश्न होता, त्याच्यासाठीची आज बैठक की तिथं जी काही आमच्या लोकांचे पैसे राहिलेत ते देण्यासाठीच बैठक, त्याच्यासाठी आम्ही जायचंच नाही का? आता माझ्या रेल्वेच्या प्रश्नासाठी मला मी CM साहेबाला भेटायला गेलो। आज परत एक मच्छिंद्रनाथ गड म्हणून आहे, त्याची एक कमिटीची बैठक आमची ठेवली, त्याच्यासाठी मी आदरणीय सुनीत्रा वहिनीकडे बैठकीला होतो। याचा अर्थ असा थोडाच आहे। उचलीसाठी ऊसतोड मजुराचं अपहरण करून त्याच्या तोंडात लघुशंका केली आहे आणि त्याला मारहाण केलेली आहे, असा प्रकार गंभीर समोर आलेला आहे। नाही, हे बघा, गेवराई तालुक्यातला आहे असं मला माझ्या PAने आता दाखवत होता। मी जस्ट मीटिंगमधून आलो की बाहेर आलोय, मला त्याची पूर्ण माहिती घेऊ देत। मी कुठलीही माहिती न घेता एखादं वक्तव्य करणं चांगलं नाहीये। मला पूर्ण माहिती घेऊ द्या आणि माहिती घेऊन मी त्याच्यावर नक्की भाषण प्रकार आहे। या संपूर्ण बीड मधला याआधी देखील वाल्मिक कराड यांच्याकडनं जे आरोप करण्यात आले, नाही, सॉरी, हा प्रकार ती जो झालेला प्रकार आहे तो वेगळा आहे। तो किडनॅपिंग, खंडणी आणि परत क्रूर हत्या असा आहे। हा प्रकार तुम्ही जी सांगताय त्याच्यावर मला त्याची माहिती घेऊ द्या ना साहेब। यात पण अपहरण झालेलं आहे, त्याला मारहाण झालेली आहे, माहिती घेतो ना, माहिती घेऊ आता माहिती। बरं साहेब, संजय एक मिनिट संजय राऊत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा घटना ज्या आहेत त्या समोर येतात। नाही, ते तुम्ही वारंवार म्हणतोय ना, बीड जिल्ह्यामध्ये अशा जी घटना घडतात त्याच्यासाठी वेगळं काहीतरी केलं पाहिजे। पोलीस यंत्रणा सुद्धा एक ॲडिशनल काहीतरी व्यवस्था करून पोलीस यंत्रणेचा वचक राहिला पाहिजे। जी गुंड प्रवृत्तीचे इथे जवळपास बीड जिल्ह्यामध्ये काही 100-200 लोक आहेत असं मी वारंवार म्हणतोय। या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सर्वांना मोकोका लावा आणि मोकोका लावून एकदा आत टाका। आता गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जर संरक्षण दिले कायद्यानं तर कसं होणार आहे? ते गुंड, आमचा जिल्हा जर एकदा क्लीन करायचा असला तर 100 लोक जवळपास आमच्या जिल्ह्यात आहेत असं माझं मी वारंवार म्हणतोय। नाही, माझं सरकार, आता सरकारनं पाठीमागे घालू नये। संरक्षण कोण देते म्हणजे त्याला कोण, आता राजकीय संरक्षण आहे की आणखी कसं संरक्षण आहे हे तेवढं बघितलं पाहिजे ना। माझं म्हणणं असं आहे की याच्यासाठी फक्त एकच महत्त्वाचा विषय, आपण कुठला दुसरा विषय दुसरीकडे नेण्यापेक्षा एक विषय काय पाहिजे की या जी काही टोळी आहे या टोळीला अटक झाली पाहिजे, मोकोका लागला पाहिजे, यांना जेलमध्ये घातलं पाहिजे, तर आमचा जिल्हा व्यवस्थित होईल। ही सर्वात महत्त्वाचं। योगायोगाची
काय होतं, आदरणीय पवार साहेबांचं वय मॅटर करतं आहे. आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर तुम्ही सर्वजण आम्ही काम करतोय. तर पवार साहेबांना आता CMच्या तिथं विधान भवनामध्ये पहिल्या मजल्यावर बैठक होती. ती बैठक घेऊन खाली लिफ्टनं येत असताना, लिफ्टमधून पुन्हा चालताना जर आपल्याला गेटला म्हणजे आऊट व्हायचं आहे तर आऊट होताना जी कॅबिन समोर होती त्याच कॅबिनमध्ये आदरणीय साहेबांनी पहिली कॅबिन म्हणून ती कुणाचीही काय म्हणली म्हणजे तर त्यावेळेस वरतीच होतो मी, खाली यायच्या अगोदरच साहेब तिथं गेले, त्याच्याशिवाय दुसरं काही विषय नाही. आता याच्या विषयी लगे आम्ही तिथं मध्ये असतानाच एका तुमच्या चॅनलला न्यूज लावली या ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस SP विलीन. आता काय आता मी ऑफर देण्यात आलेली आहे. मला माहिती नाही, त्यांना विचारतो तुम्हाला उत्तर देतो. आता अमोल दादाला म्हणला, तुम्ही जयंत दादाला म्हणलं तर दोघांना पण विचारतो. यांनी जी भूमिका मांडली ती तुम्हाला पटते का? अहो मी तेच म्हणलं की हे योगायोग आहे की आदरणीय पवार साहेब तिथं गेले. आता त्यांनी एवढे मोठे नेते आहेत, माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता आहे, ते महाविकास आघाडीतले एक शिवसेनेचे ते मोठे नेते, त्यांच्यावर बोलावं एवढा मी मोठा नेता नाही आहे, मी कार्यकर्ता आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आदरणीय पवार साहेबांना जी तिथं बसतावं लागलं ती विषयी ती माझी भूमिका आहे.